कारलं म्हटलं की घरातल्या प्रत्येकाचे तोंड वाकडे होतात, हे काही नवीन नाहीये. पण ह्या नवीन पद्धतीने जर कारलं केलं ना, तर नक्कीच तुमच्या घरातले लोकं खातील. बरं, आपण काय करतो, कारलं बनवताना आधी उकळून घेतो पाण्यामध्ये हळद आणि मीठ टाकून, जेणेकरून कडूपणा कमी होईल आणि मग भाजी बनवतो. पण खरं बघायला गेलं तर त्याचा काहीच उपयोग ना. गुणधर्म तर सगळे निघून गेलेत. जर या पद्धतीने कराल ना, तर या पद्धतीमध्ये आपण काहीच उकळत नाहीये किंवा काहीच नाही, डायरेक्ट कच्च्या कारल्याची भाजी बनवतोय. जेणेकरून सगळे गुणधर्म आहे तसेच राहायला पाहिजेत. आता कारल्यामध्ये ना भरपूर प्रमाणामध्ये विटॅमिन्स आणि फायबर्स असतात आणि शरीरासाठी म्हणाल तर एकदम औषधीच. तेलामध्ये जिरे, मोहरी चांगली फोडणी बनवायची कडकडीत आणि त्यानंतर हिरव्या मिरच्या टाकायच्या 1-2, उभा चिरलेला कांदा घालायचा. आता कांदा किती, जेवढं कारला आहे तेवढाच कांदा घ्यायचा. बरं, थोडाफार कमी घेतला तरी चालेल, पण कांद्यामुळं गोडपणा येतो थोडासा आणि ह्याचा कडवटपणा कमी होतो नॅचरली. त्याच्यामध्ये आपण ॲडिशनल काही घातलेलं नाही आहे. आणि आता कांदा छान गोल्डन ब्राऊन झाला, म्हणजे एकदम असा गाळ झाला कांद्याचा जवळपास, की तेव्हाच त्याच्यामध्ये कारलं घालायचं. कारलं मी धुवून चिरून ठेवलं होतं, ते त्याच्यामध्ये घालून घेतलं आणि त्यानंतर लगेचच मग आहे ना मीठ, हळद, लाल मिर्च पावडर एवढंच घालायचं. फार काही दुनियाभरचे मसाले घालायची गरज नाही आणि ह्याला मिक्स करून घ्यायचं. आता इथं सिक्रेट टिप काय आहे की जेव्हा कारलं बनवताय ना, तेव्हा झाकण ठेवून शिजवू नका. असं उघड्या ह्याच्यातच शिजवा, जेणेकरून आहे ना कडवटपणा कमी होतो आणि तुम्हाला ॲडिशनल मग काही घालायची गरज नाही आहे. बडीशोप घालायला अजिबात विसरू नका. बडीशोपनी ह्या भाजीची चव अतिशय उत्तम येते. थोडीशी बडीशोप घालायची, परतायचं जोपर्यंत कांदा बघा असा काळपट होत नाही आणि आपली कारली मऊ शिजत नाही, तोपर्यंत आपल्याला छान त्याचं परतवून घ्यायचं आहे. अगदी शेवटी आता जेव्हा गॅस बंद करणार ना, तेव्हा थोडेसे तुम्ही चाट पावडर किंवा आमचूर पावडर इथे घालू शकता. कोथिंबीर घालायची आणि आवडत असेल ना तर थोडीशी साखर घाला. अप्रतिम चव लागते मैत्रिणींनो. डब्यासाठी बनवण्यासाठी पण अतिशय उत्तम पर्याय आहे. आठवड्यातनं 1 ते 2 वेळा तुम्ही नक्की बनवू शकता. भात वरणासोबत तोंडी लावायला सुद्धा छान लागते. आवडली ना रेसिपी? आता सबस्क्राईब करा. भेटू लवकर.